कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकर नावाच्या भामट्याचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्याला कधी अटक होऊ शकते काल अटकेचा कोर्टाने आदेश दिले, मात्र तो पकडला का गेला नाही? किंवा नागपूरच्या दंगलीला प्रशांत कोरटकर जबाबदार आहे का? ही दंगल भडकून तो गेलाय का निघून, याची सुद्धा शहानिशा केली पाहिजे। प्रशांत कोरटकरला सरकारने तात्काळ अटक करावी अशी सरकारला माझी विनंती आहे, अन्यथा प्रशांत कोरटकर या दंगलीचा मास्टर माइंड आहे हे सिद्ध होईल। 15 दिवस झाले तरी अद्याप कोरटकरला अटक का केली जात नाही? गृह विभागाचं फेलियर आहे। कृष्णा आंधळे फरार आहे, प्रशांत कोरटकर फरार झालाय आणि राहुल सोलापूरकरवर अद्याप एफआयआर पण नाही। म्हणजे एकीकडे औरंगजेबाचं थळगं नष्ट करायला निघणारी लोक राहुल सोलापूरकरला कशा पद्धतीनं मांडीवर बसवतायत, कशा पद्धतीनं प्रशांत कोरटकरला मोकाट सोडतायत, हा विरोधाभास महाराष्ट्रातली जनता बारकाईनं पाहते आहे। मी तुमच्या चॅनल समोर जबाबदारीने सांगतो की तो जुना काळ गेला की लोक तुम्ही म्हटलं तसं ऐकायची। आताची नवीन पिढी फार सक्षम आहे, ती प्रचंड जागरूक आहे। त्यांना सुनीता विल्यम्स सारखं अंतराळामध्ये जाऊन संशोधन करावं वाटतं आणि त्यांना हेही माहित आहे शिवछत्रपतींचा अपमान करणारी कोण आहेत। त्यामुळे कोरटकर असेल, सोलापूरकर असेल किंवा आंधळे असेल, हे जर सापडत नसतील तर मला असं वाटतं कुठंतरी सरकार म्हणून आम्ही कमी पडतो आहोत का, याचं आत्मचिंतन आम्ही करू। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।